फलटण डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणातील सीसीटीव्ही समोर आलाय। हॉटेल मालकाकडून डॉक्टर महिलेच्या हॉटेलमधील एंट्रीचा सीसीटीव्ही आता प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। महिला डॉक्टरचा रूम मध्ये जातानाचा सीसीटीव्ही हॉटेल मालकाने आता समोर आणलाय। ही दृश्य आपण बघतोय। डॉक्टर संपदा मुंडे या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। हॉटेल मालकाने हे सीसीटीव्ही आता समोर आणलेला आहे। साताऱ्यातल्या फलटण मधला हा सगळा प्रकार होता। आपल्याला माहिती आहे, हातावर सुसाइड नोट लिहित या महिला डॉक्टरने आत्महत्या केली आणि आता हे सीसीटीव्ही फुटेज हॉटेल मालकाने आता समोर आणलेला आहे। याच्यामध्ये संपदा मुंडे आपल्याला या हॉटेलच्या एका रूम मध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतात। फलटण मधलं महिला डॉक्टरचं आत्महत्येचं प्रकरण संपूर्ण राज्यभरात चर्चेचा विषय ठरलं। राजकीय रंग त्याला आला आणि आता या सगळ्या प्रकरणामध्ये एक अपडेट समोर येते, ती म्हणजे डॉक्टर महिलेच्या हॉटेलमधल्या एंट्रीचं हे सीसीटीव्ही आता समोर आलंय। आणखी तपशील घेऊयात, प्रतिनिधी साई सावंत आपल्याशी जोडले गेलेले आहे। साई, हे जे आता फुटेज समोर आलेलं आहे, काय नेमकी याच्या संदर्भात आणखी माहिती मिळते? नक्कीच रिद्धी, फलटण डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणामध्ये विविध आरोप प्रत्यारोप केले होते। त्यामध्ये प्रामुख्याने सुषमा अंधारे यांनी देखील हॉटेल मालकावर आरोप केलेले होते। यामध्ये रात्री उशिरा त्या डॉक्टर महिलेला रूम कशी दिली व का दिली किंवा असे देखील आरोप सुषमा अंधारे यांनी केले होते। आणि आता त्यानंतर हॉटेल मालकाने देखील डॉक्टर महिला हॉटेलमध्ये एंट्री करताना आणि त्या रूम मध्ये जाताना देखील सीसीटीव्ही जाहीर केलेला आहे। आणि या संपूर्ण पार्श्वभूमीवर बघायला गेलं तर हॉटेल मालकाने देखील आता या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी देखील मागणी केलेली आहे। साई, धन्यवाद सगळ्या माहितीसाठी।